नमस्कार, मी जया मेहरा. दबंग 24 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. EWS अटींच्या गोंधळामुळे अमरावतीतील प्लॉटधारक त्रस्त. एकता प्रॉपर्टी ब्रोकर्स अँड लँड डेव्हलपर्स असोसिएशनचा प्रश्नावर गंभीर आरोप. अमरावती EDCPR नियमावलीतील EWS अटींच्या चुकीचा अर्थ लावून अमरावती जिल्ह्यात प्लॉट धारकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप एकता प्रॉपर्टी ब्रोकर्स अँड लँड डेव्हलपर्स असोसिएशनने केला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात EWS प्लॉटची खरेदी खत नियमित सुरू असताना अमरावतीत मात्र व्यवहारांना अडथळे निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. असोसिएशनच्या म्हणण्यानुसार स्थानिक स्तरावर नियमांचा अर्थवितर्क लावून खरेदी विक्री प्रक्रिया थांबवली जात आहे. त्यामुळे अनेक प्लॉट धारक आर्थिक व मानसिक तणावात सापडले असून मेडिकल इमर्जन्सीमुळे प्लॉट विक्री करून इच्छुक नागरिकांनाही मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील जवळपास 99% लोकसंख्या EWS क्षणिक मोडत असल्याचा दावा करत केवळ काही निष्कामुळे संपूर्ण व्यवहार रोखणे अन्यायकारक असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. तसेच EDCPR नियमानुसार मालमत्तेच्या कागदपत्रावर EWS उल्लेख बंधनकारक नसतानाही अमरावतीत वेगळी भूमिका घेतली जात असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान प्रशासनाने तातडीने स्पष्ट आदेश काढून प्लॉट खरेदी विक्री प्रक्रिया सुरळीत करावी आणि अशी मागणी असोसिएशनने केली आहे. एकता प्रॉपर्टी ब्रोकर असोसिएशन तर्फे कलेक्टर ऑफिसला निवेदन घेऊन आलो होतो आम्ही. यांनी 2019 नंतरचा EWSच्या कायद्याखाली बाकीच्या म्हणजे जुन्या लेआउटच्या पण खर्द्या 85 पासून 90 पर्यंत पूर्ण खर्द्या यांनी थांबवल्या आहेत. 7.5 मीटर आणि 6.5 मीटर याची मनमानी चालू आहे. आणि गरीब लोकांचं आता ज्यांचे लग्न आहे, ज्यांच्या मुलाचे ॲडमिशन करायचे आहे, त्यांनी आता प्लॉट विकले आहे. हे व्यवहार कॅन्सल होऊन राहिले. आणि आपण म्हटलं त्यांना आदेश द्या व लिहून द्या, तर ते लिहून द्यायला तयार नाही, कोणी उत्तर द्यायला तयार नाही आहे. फक्त अमरावती शहरात अमरावती शहरातच हा उत्पन्न म्हणजे विषय झालेला आहे. शासनात